म्हणाले तुके आनंद ध्यान दे, बुद्ध म्हणाले तुके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचं ज्ञान दे, मागेल जो तयाला धम्माचं ज्ञान दे, धम्माचा हा खजिना घेऊन चाललो, धम्माचा हा खजिना घेऊन चाललो, हा वारसा तुम्हाला देऊन चाललो, हा वारसा तुम्हाला देऊन चाललो. प्रत्येक बौद्ध व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला, त्याच्या जलदान विधीला आणि त्याच्या स्मृती दिनाला हे धम्मयान असावं. निर्वाण पदी जाण्या हे धम्मयान दे, निर्वाण पदी जाण्या हे धम्मयान दे, मागेल जो तयाला धम्माचं ज्ञान दे, मागेल जो तयाला धम्माचं ज्ञान दे. म्हणा साधू 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 साधू. ताट बसा. जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन, कालकथित प्रज्ञाताईलाही वंदन आणि तुम्हा सर्वांना मंगल कामना. सर्वांनी म्हणा वंदामी म्हणते. उपासकांनो, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. मृत्यूपासून कुणाची सुटका नाही. परंतु भगवान बुद्ध म्हणतात जन्म आणि मृत्यूमध्ये चांगलं वागा. कोण होते भगवान बुद्ध? देव होते का? बोलत राहा. भगवान बुद्ध देव होते का? काही शक्ती होती का? राजाचा मुलगा होता. राजाचा मुलगा होता. यांच्या शेतावर एका वेळी 1000 नांगर चालायचे. किती नांगर चालायचे? स्वतः शुद्धोधन राजा पेरणी करायचा. म्हणजे शुद्धोधन राजा कुणबी होते, शुद्धोधन राजा क्षत्रिय होते, शुद्धोधन राजा मराठा होते. बघा, शूद्रा कुणब्याचा मुलगा बुद्ध होऊ शकतो, याचाच अर्थ तुमच्या मांडीवरचं लेकरू सुद्धा बुद्ध होऊ शकतं. मग बुद्ध म्हणजे काय? बुद्ध काही डिग्री आहे का? बुद्ध काही कोर्स आहे का? तर बुद्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या स्वतःची बुद्धी. जो बुद्धिवंत तो बुद्ध. जो जिवंतपणे आई बापाची सेवा करतो तो बुद्ध. एखादा मराठी समाजाचा व्यक्ती, एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती, एखादा ख्रिश्चन समाजाचा व्यक्ती दारू पित नसन, खोटं बोलत नसन, परस्त्री बहिणी समान ठेवत असल, तो मराठी, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन सुद्धा बुद्धच असतो. फक्त त्याचा धर्म वेगळा असतो. म्हणून उपासकांनो, बुद्ध होणं म्हणजे शुद्ध होणं. बुद्ध होणं म्हणजे चांगलं आचरण करणं. काय शिकवलं भगवान बुद्धाने? लय मोठा डोंगर दिला का डोक्यावर? 5 शील दिले. किती शील दिले? 5. जीवहिंसा करू नका. म्हणा करू नका. जीवहिंसा करू नका, चोरी करू नका, वाईट वागू नका, खोटं आणि दारू गांजा सिगारेट या 5 शिलाचं पालन केलं सर तर जेलमध्ये कैदी सुद्धा जाणार नाही आणि माझ्या आया बहिणीची इज्जत आबरू कोणी घेणार नाही. या 5 शिलामध्ये आम्हाला तर 227 शील आहे. तुम्हाला किती शील आहे? 5. आणि हे शील प्रत्येक मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. प्रत्येक मानवाने या शीलाचं पालन करावं. उपासकांनो, भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय प्राप्त झालं? त्यांना काही चमत्कार भेटला का? त्यांना काही रिद्धी प्राप्त झाली का? तर लक्ष द्या, भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे भगवान बुद्धाला जगातले 4 सत्य कळाले. किती सत्य कळाले? बोलत राहा. किती सत्य कळाले? पहिलं सत्य तुम्हाला कळतं का नाही सांगा? पहिलं सत्य, जगात दुःख आहे. जगात
बोलत राहा, जगात काय आहे? बोलत राहा, सर्वांनी बोलत राहा, जगात दुसरं सत्य बुद्धाला समजलं, दुःखाला कारण आहे. दुःखाला तिसरं सत्य बुद्धाला समजलं, दुःखाचे अनेक प्रकार आहेत. दुःखाचे अनेक. आणि चौथं सत्य समजलं, दुःखाला निवारण सुद्धा आहे. परत सांगा, भगवान बुद्धाला 4 सत्य समजले. पहिलं सत्य जगात, बोलत राहा खुर्चीवरची मंडळी, जगात. दुसरं सत्य दुःखाला. तिसरं सत्य दुःखाचे अनेक. आणि चौथं सत्य दुःखाला निवारण. उपासकांनो, पहिलं सत्य जगात दुःख आहे. अहो, मुळात जन्म घेणं हेच दुःख आहे. जन्माला येणं हे मुळात दुःख आहे. प्रिय व्यक्ती प्रज्ञाताई जाणं हे काय आहे? दुःखच आहे. वाईट माणूस घरात दारू पिऊन राहणं काय आहे? घरात नवरा बायकोचे भांडणं होणं काय आहे? उपासकांनो, शेजारी पाजारी वाईट वागणं, त्रास देणं हे काय आहे? म्हणजे उपासकांनो, जगात सगळं दुःख आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, दुःखाला, बोलत राहा, दुःखाला कारण आहे. कारणाशिवाय दुःख येतं का? प्रज्ञाताईला जायला काहीतरी कारण होतं. तुम्हाला इथं बसायला काहीतरी, मला इतक्या लांबून इथं यायला कारणाशिवाय उपासकांनो दुःख येत नाही. बुद्ध म्हणतात, दुःखाचे कारण शोधा म्हणजे दुःख येणार नाही. तिसरं सत्य, दुःखाचे अनेक प्रकार आहेत. माझं दुःख आणि या दिदीचं दुःख सारखं आहे का? माझं आणि त्या सरांचं दुःख सारखं आहे का? माझं आणि आईचं दुःख सारखं आहे का? सुनील भाऊचं माझं दुःख सारखं आहे का? आपले दुःखाचे अनेक काय आहेत? प्रकार आहे. घरामध्ये दुःख 3 तृष्णाने येतं. 3 तृष्णा ध्यानात घ्या. म्हणा, काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. या तृष्णा, एक तृष्णा 36 प्रकारच्या असतात. किती प्रकारच्या असतात? काम तृष्णा 36 प्रकारची, भव तृष्णा 36 प्रकारची आणि विभव तृष्णा 36 त्रिक 108. मराठी समाजाच्या गळ्यात, वारकरी संप्रदायाच्या गळ्यात जी माळ असते ना, तिचे मणी किती असतात? 108. म्हणून या सगळ्या तृष्णा कंट्रोल करण्यासाठी ती 108 मण्याची माळ वापरली जाते. म्हणून उपासकांनो, भगवान बुद्धांनी सगळ्यात महत्वाचं 4थं सत्य सांगितलं, दुःखाला निवारण सुद्धा आहे. प्रज्ञाताई गेली, परंतु यांना तिच्या लेकरासाठी जगणं गरजेचं आहे. सासूने, इंदू आईनं सुद्धा तिच्या लेकराला जीव लावणं गरजेचं आहे. भावांनी सुद्धा तिच्या लेकराला जीव लावणं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त दुःख झालं पतीला, आईला, वडिलाला आणि त्या सासूला सुद्धा. उपासकांनो, तुम्हाला जर प्रज्ञा जिवंत बघायची असेल तर तिच्या लेकरात बघा. त्या लेकराला इतकं जीव लावा की त्यांना आईची आठवण सुद्धा आली नाही पाहिजे. म्हणून उपासकांनो, तुम्हाला सांगतो, जोपर्यंत नवरा बायको आहेत तोपर्यंत संसार आहे. दोघातून एक जरी गेला तरी समजून घ्यायचं संसार संपला. उपासकांनो, म्हणून नवरा बायको मध्ये नवऱ्याचं वय 2 वर्षांनी जादा असतं. तुमच्या माहितीसाठी नवऱ्याचं वय 2 वर्षांनी बायकोपेक्षा जास्त असतं. का? तर त्यांनी लवकर निघून जावा. उपासकांनो, जेव्हा पती निघून जातो तेव्हा पत्नी आपलं लेकरं नातू सांभाळते किंवा आपलं कुठेतरी स्वयंपाक करून खाऊ शकते. परंतु पत्नी गेल्यानंतर पतीची खूप हाल होत असते. मुलाला महागाईचे पैसे खर्चायला, सून जेव्हा भाकर देईल तेव्हा खायचं, कधी खर्चायला पैसे मागावा का नाही, देतात की नाही, सगळ्या सुना चांगल्या असतात की नाही, गडी माणसाची खूप हाल होते. मी अनेक वयोवृद्ध पाहिलेले आहे, अनेक लोक पाहिलेले आहे की ज्यांना चहा प्यायची इच्छा होती परंतु चहाला पैसे सुद्धा मागता येत नाही. म्हणून उपासकांनो, बुद्ध म्हणतात, जिवंतपणे आई बापाची सेवा करा. जिवंतपणे आईला विचारा, आई तुला लुगडं आहे का? जिवंतपणे आईला विचारा, आई तुला लेकीकडे जायला भाड्याला पैसे आहे का? जिवंतपणे आईला विचारा, आई तू 2 घास जेवलीस का? मेल्यावर लाडूचं जेवण, मेल्यावर पेंडॉल टाकायचा. आणि जिवंतपणे आई बापाला, लेकी सासू सुनासमोर भांडायचं, तिला घरातून हुसकून द्यायचं. उपासकांनो,
हे चालत नाही बुद्ध धर्मामध्ये. जिवंतपणे तुम्ही आईबापाची सेवा करा, हे 10वे 7वे घालायची सुद्धा गरज पडत नाही. म्हणून उपासकांनो, चांगलं वागा, चांगलं जगा. शेजारी पाजारी मराठी समाजाचे घरं असतात. आपलं कुणी मेल्यावर कोण धावून येतं? मग आपले खरे भाऊबंद कोण असतात? मग कशाला पाहिजे ॲट्रॉसिटी? कशाला पाहिजे जातीवादी भांडणं? कशाला पाहिजे विरोध? उपासकांनो, आपले शेजारी इतर समाजाचे लोक असतात. आपलं कुणी मेल्यावर ते धावून येतात. म्हणून कधी ह्या ॲट्रॉसिटीच्या मागे लागू नका, कधी भांडणतंडा करू नका, कधी जातीवाद करू नका. उपासकांनो, कधी मृत्यू सांगता येत नाही. मी सुद्धा माझ्या आश्रमात जाईल, माझा सुद्धा भरोसा नाही. आणि तुम्ही सुद्धा लासूरच्या बाहेर जाताल, तुमचा सुद्धा भरोसा नाही. कधी मृत्यू सांगता येत नाही. दोनच गोष्टी जिवंत राहतात. किती दिवस जगले यापेक्षा कसे जगलात आणि काय दान धर्म केला. अन्याचा कमराचा करदुडा सुद्धा काढून घेतात. उघडं यायचं आणि उघडं जायचं. त्या 3 दगडाच्या चुली, ते 4 खांदेकरी. असं कधी ऐकलंय का नगरसेवक मरण पावला आणि त्याला एसी मध्ये स्मशानभूमीपर्यंत नेलंय? ऐकलंय का? असं कधी ऐकलंय का चांगला माणूस मेला त्याला बाथरूम मध्ये आंघोळ घातली? अजिबात नाही. उपासकांनो, चांगलं वागा, चांगलं जगा. फुगीरपणा, मीपणा, 4 आकडी पैशाचा हिशोब, बायकोला 50-50, 100-100 रुपये हिशोब विचारणं, हे सगळं सोडून द्या आणि चांगलं जीवन जगा. मीपणा करू नका. हा जन्म पुन्हा भेटत नसतो. हा मनुष्य जन्म आहे. या जन्मात पुण्यकर्म करा, चांगलं वागा, चांगलं जगा आणि चांगल्या पद्धतीनं आचरण करा. उपासकांनो, तुकाराम महाराज बोधिसत्व होते. कोण होते? 600 गाथापैकी तुकाराम महाराजांनी 400 गाथा भगवान बुद्धाच्या जीवनावर लिहिल्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इथंच कर आणि इथंच मर, स्वर्ग नाही आकाशावर. उपासकांनो, इथं चांगलं वागा, इथंच शेजारी पाजाराला जीव लावा, इथंच नातेवाईकाला जीव लावा आणि इथंच पुण्यकर्म संपादन करा. आपले लोक मेल्यावर गर्दी करतात. उपासकांनो, मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे ह्या लोकांना आधार द्या. आजारी माणसाला. प्रज्ञाताई दवाखान्यात होती, दुखत होतं तिचं. अशा वेळी तिला मदत करणं, तिला दान देणं, तिला खर्च पाणी करणं हे आपलं कर्तव्य असतं. आपले लोक मेल्यावर गर्दी करतात आणि जिवंतपणे भेटायला सुद्धा येत नाही. आता सुद्धा तिचा जलदान विधी झाला. नातेवाईक डायरेक्ट वर्ष श्राद्धाला स्मृती दिनाला येतील. उपासकांनो, दर महिन्याला इथे येत चला. या आईचं रडू रडू डोळे दुखत असतील, ती वर्षभर रडत राहील, कारण तिला क्षणाक्षणाला तिच्या लेकीची आठवण येईल. तुम्ही तिला भेटायला येत जा, तिला आधार द्या आणि तिला या दुःखातून सावरण्याची तिला मदत करा. याच्यासाठी नातेवाईक असतात. म्हणून उपासकांनो, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला. बाबासाहेब जन्माला आले नसते तर आज इथं आपण असतो का? असतो का? आज आपल्या अंगामध्ये त्या भारी भारी साड्या आहेत. कुणाची देण आहे? रमा मातेची. कुणाची देण आहे? रमाईला घालायला साडी होती का? काय नेसली होती? फेटा. शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा रमाई नेसली होती. आणि आज तुमच्या कपाटामध्ये साड्या ठेवायला जागा नाही. कपाट उघडला का बदाबदा पडतात. उपासकांनो, जर बाबासाहेब जन्माला आले नसते, रमाई आली नसती तर आज आपल्याला खूप कठीण दिवस असतात. पहिली मुलींची शाळा कुणी सुरू केली? पहिली मुलींची शाळा कुणी सुरू केली? महात्मा फुलेंनी. पहिली स्त्री शिक्षिका कोण? सावित्रीबाई. पहिली मुस्लिम शिक्षिका कोण? फातिमा शेख. पहिली मातंग समाजाची विद्यार्थी, बाबासाहेबांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा एक मातंग समाजाची विद्यार्थिनी महात्मा फुलेच्या शाळेत शिकायला होती. तिचं नाव सांगता येईल तुम्हाला? कोणी सांगितलं? मुक्ता साळवे. मुक्ता साळवे. जेव्हा बाबासाहेबांचाही जन्म झाला नव्हता तेव्हा तिनं निबंध लिहिला होता, आम्हाला असा त्रास का होतो, आम्हाला असं जातीमध्ये बाहेर का टाकलं जातं, आणि तो इंग्रजाला सादर केला होता.
म्हणून उपासकांनो, तुमच्या घरात 2च फोटो लावा. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा. जेव्हा हे 2 फोटो तुम्ही घरात लावता तेव्हा तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि जर नवरात्रीच्या देवी बसवत असाल तर याच्यानंतर तुम्ही जिजाईला बसवा, भीमाईला बसवा, रमाईला बसवा, सावित्री मातेला बसवा, आयल्या देवी होळकरला बसवा, मदर तेरेजाला बसवा आणि फातिमा शेखला घरात बसवा. जेव्हा तुम्ही ह्या 9 महा काय म्हणते समाजसेविका बसवताल तेव्हा ह्या मुली कलेक्टर होतील, बॅरिस्टर होतील. आज तुमच्या लेकराला नारळ कसं फोडावं शिकवायची गरज नाही. आज तुमच्या लेकराला आई बापाला जीव कसं लावावं हे शिकवणं गरजेचं आहे. बघा तुमचे मुलं दिवसभर कार्टून पाहत बसतात. एका मुलाला 30-30 हजाराचा मोबाईल. लहान मुलांची इतकी वाईट परिस्थिती आहे, जेवायला बसल्यावर पहिले कार्टून लावावा लागतो तेव्हा पोटात भाकर जाते. काय संस्कार केले तुम्ही तुमच्या लेकराला? उपासकांनो, तुमची मुलं इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा, बॅरिस्टर बनवा, परंतु त्याच्या अगोदर तुमचे लेकरं संस्कारित बनवा. उपासकांनो, आज तुमच्या लेकराला संस्कार देण्याची गरज आहे. म्हणून आपले लेकरं बुद्ध विहारात पाठवत चला. मुस्लिम समाजाने मदरसामध्ये पाठवावं, ख्रिश्चन समाजाने चर्चमध्ये पाठवावं, मराठी समाजाने देऊळ आळंदीला पाठवावं. कारण तुमची लेकरं हीच तुमची संपत्ती आहे. हे घर, हा मोबाईल, ही गाडी हे सर्व नाशवंत आहे. हे भाड्याचं घर आहे. 70 वर्षाच्या ॲग्रीमेंटवर तुम्ही इथं आलेला आहात. हे कधीही जाऊ शकतं, कधीही खाली करावं लागेल. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जगा, चांगलं वागा. जाता जाता व्हॉट्सअपवरचं तुम्हाला एक मेसेज सांगतो. गरुड पक्षी माहिती आहे तुम्हाला? गरुड 70 वर्ष जगतो. किती वर्ष जगतो? 70. 40 वर्षाचा झाल्यानंतर त्याची जी चोच असते ना सरळ, ती अशी वाकडी होते. त्याचे पंख आहे ना खूप वाढतात आणि जड होतात आणि त्याचे पंजे आहे ना खूप टाईट होतात. म्हणून त्याला शिकार करता येत नाही, त्याला भोजन करता येत नाही आणि त्याला उडता सुद्धा येत नाही. कशामुळं? तर त्याची चोच अशी वाकडी झालेली असते, त्याला जेवण करता येत नाही. आणि त्याचे पंख हे खूप जादा झाल्यामुळं त्याला आकाशात उडता येत नाही. आणि त्याचे पाय हे जास्त ताणल्यामुळं पंजे त्याला त्याची शिकार सुद्धा पकडता येत. मग तो काय करतो? 40 वर्षाचा झाल्यानंतर तो स्वतःला एका उंच टेकडावर जातो, पर्वतावर जातो आणि तिथं तो त्याची चोच खडकावर दगडावर आदळतो. इतकी आदळतो की त्याची चोच तो तोडून टाकतो. नंतर त्याचे पाय तो खूप रक्तभंबाळ करतो आणि पूर्ण मोकळे करतो. आणि नंतर चोचीला थोडा अनिदारपणा आल्यानंतर तो आपले पंख तोडायला सुरुवात करतो आणि सगळे शरीराचे पंख तोडून टाकतो. किती वेदना होत असतील, किती त्रास होत असेल. ही मर्यादा चालते 150 दिवस. ह्या गरुडाची काळ चालतो 150 दिवसात हे त्याला सगळं करावं लागतं. आणि 150 दिवसानंतर तो 30 वर्षे जिवंत राहतो. त्याची चोच सरळ होते, त्याचे पंख हलके होतात, नवीन पंख फुटतात, नवीन चोच राहते आणि पाय सुद्धा ढिल्ले होतात, पंख. आणि तो शिकार करू लागतो आणि तो उडू लागतो. आपलं देखील असंच आहे. 40 वर्ष आपण दारू पितो, बायकोला त्रास देतो, कधी नातेवाईकाकडे ढुकून पाहत नाही. आणि 40 वर्ष झाल्या आपण फक्त कमवू शकतो वयाच्या 40व्या वर्षापर्यंत. 40 वर्षानंतर आपली कमाई संपून जाते. सासू आजारी पडते, आई बाप आजारी पडतात, मुलांचे दवाखाने सुरू होते, शाळेची फी वाढते. म्हणून तुम्हाला कमवायचं वय असं वयाचे 40 वर्ष. आणि राहिलेलं आयुष्य तुम्ही त्या गरुडासारखं परत इच्छाशक्ती, दृढ निश्चय अशा पद्धतीनं वाढून राहिलेलं आयुष्य चांगलं जगायचं असतं. म्हणून उपासकांनो, जन्म आणि मृत्यूमध्ये चांगलं वागा. कधी कुणाला कठोर बोलू नका, कधी कुणाला दुःख देऊ नका आणि चांगलं जीवन जगा. बुद्ध हा काय धम्म नाही,
हा काय धर्म आहे का? हा धम्म आहे. हा धर्म नाही, हा धम्म आहे. काय आहे? धर्म म्हणजे देव देवतांची पूजा करणं आणि धम्म म्हणजे जीवन जगायची कला अवगत करणं. म्हणून उपासकांनो, चांगलं वागा, चांगलं जगा. खूप प्रज्ञावंत, प्रज्ञाताई नाव बघा किती छान होतं तिचं. प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे विद्या आणि प्रज्ञावंत होणं म्हणजे, प्रज्ञावंत होणं म्हणजे अविद्येचा नाश करणं. किती छान नाव ठेवलंय. परंतु उपासकांनो, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित असतो. आईना सुद्धा या दुःखातून सावरण्यासाठी नातेवाईकाचा आधार घ्यावा. सुनील सरांनी सुद्धा या दुःखातून सावरावं आणि आपण नातेवाईकांनी सुद्धा या परिवाराला खूप खूप आधार द्यावा. पुन्हा एकदा सर्वांना मंगल कामना देतो. आम्ही अहमदनगर जिल्ह्याहून आलो. अजून एक सांगतो उपासकांनो, जे जयंती करतात ना त्यांनाच खूप त्रास होत असतो. जे सामाजिक कार्य करतात ना, जे धार्मिक कार्य करतात ना, त्यांनाही खूप त्रास होत असतो. तसाच अहमदनगर जिल्ह्यात आम्हालाही खूप त्रास होतो. आमचाही आश्रम दरवर्षी तोडला जातो. उपासकांनो, जो सामाजिक कार्य करतो, जो समाजासाठी काम करतो, तुकाराम महाराज असू द्या, भगवान बुद्धाला काय थोडा त्रास झाला का? बाबासाहेबाला काय थोडा त्रास झाला का? उपासकांनो, हा सामाजिक कार्य करीत असताना त्रासच होत असतो. मी जी काही धम्मदेशना तुम्हाला सांगितली त्यातून थोडं जर तुम्ही ऐकलं आणि बुद्धाच्या विचाराने जगले तर तुमच्या घरात सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. बुद्धाशिवाय पर्याय, बुद्धाशिवाय पर्याय नाही. एक ना एक दिवस तुम्हाला बुद्धाच्या विचाराने जगावाच लागल. आणि बाबासाहेबाच्या जयंती साजरी करताना आता 14 एप्रिलला डीजे लावायचा, पुऱ्या गावात नाचायचं, उरलेल्या पैशाची दारू प्यायची, नंतर हिशोबावरून भांडणं करीत बसायचे. हे बाबासाहेबांनी शिकवलं का आपल्याला? बाबासाहेबांनी काय सांगितलं? वाचा, वाचाल तर वाचाल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचू नका. बाबासाहेब कुठं घ्या? डोक्यात घ्या. म्हणून उपासकांनो, बाबासाहेब समजून घ्यावे लागतील. बाबासाहेबांचे 4 लेकरं मरण पावले, त्यांची तुम्हाला आठवण करावं लागल. राजरत्न मरण पावलं ना ताई, तर बाबासाहेबाला पांढरं कापड नव्हतं गुंडाळायला, पांढरं. रमाई भायखळ्याच्या रेल्वे स्टेशनवर गावऱ्या विकायच्या. काय विकायच्या? आणि बाबासाहेबाला 13 रुपये मनी ऑर्डर पाठवायची. आज प्रज्ञाताई गेली, आज आपल्या घरात कुणी ना कुणी मरण पावलं, किती दुःख होतं, किती दुःख होतं. आपल्याला सारखं रडतो, पण त्या महामानवाचे 4 लेकरं मेले, किती दुःख झालं असं बाबासाहेबाला. बाबासाहेब म्हणलं हेच आपले लेकर आहे. रमाई काय म्हणली? हेच आपले लेकर आहे, यांच्यासाठी जगा. गाडगे महाराजांनी सुद्धा बाबासाहेब मरण पावल्यानंतर 14व्या दिवशी अन्न पाणी सोडून 15व्या दिवशी देह त्याग केला होता. उपासकांनो, बाबासाहेबाला विसरू नका, रमाईला विसरू नका. आम्ही जे इथं आलो ना, फक्त बाबासाहेबाची देण आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं जगा. तुम्हा सर्वांचं कल्याण हो, तुम्हाला आरोग्य लाभो, आयुष्य लाभो. म्हणा साधू साधू साधू. हात जोडा. अभिवादन शिलीस निच्छम वद्दा.